₹12,98,000 रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त, 2 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल। 6 जून ते 7 जून मध्यरात्री दरम्यान संपूर्ण लातूर जिल्ह्यात नाकाबंदी व कोबिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते। त्या अनुषंगाने पोलीस ठाणे किल्लारी हद्दीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल शहाणे हे कोबिंग ऑपरेशन राबवित असताना दिनांक 6 जून ते 7 जून रोजी मध्यरात्री एका वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अंमली पदार्थ, तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी 2 इसम प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची पिकअप वाहतूक करीत आहेत, अशी माहिती मिळाली। पोलीस ठाणे किल्लारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल शहाणे यांनी पथकासह नाकाबंदी पॉइंटला अलर्ट करून रात्री 1 वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्री वाहतूक साठवणूकसाठी प्रतिबंधित केलेला 9,48,000 रुपयांचा एक्स्ट्रा सुगंधित तंबाखू, ओपल सुगंधित तंबाखू, रत्ना 3,000 सुगंधित तंबाखू अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नावाच्या सुगंधित तंबाखूचा मुद्देमालाची वाहतूक करीत असताना 3,50,000 रुपयांचे किमतीचे पिकअप वाहन क्रमांक MH25AJ 9044 सह ताब्यात घेण्यात आला। प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना दिनेश नवनाथ कांबळे वय वर्ष 40 राहणार दहिफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव, अशोक विठ्ठल कदम वय वर्ष 60 राहणार दहिफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे किल्लारी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी औसा कुमार चौधरी यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे किल्लारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल शहाणे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस अंमलदार बालाजी लटुरे, येरनवाड होमगार्ड राठोड सर्वदे यांनी केली आहे। राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर।